इथे टीव्ही आहे आणि इथे फोटो आहे. इथे इथे आहे त्याची उभं करते. इथे आधी जागेला इथे तेच मत आहे. तर तुम्हाला सांगून मी आता लागला ते का ओके. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की ज्ञानेश माझ्याशी बोलत होता. तर तुम्हाला ज्ञानेशची लँग्वेज समजली की नाही मला माहिती नाही. तर मी तुम्हाला एकच सांगेल की तो तुम्हाला तेच सांगत होता, जसं मी तुमचं स्वागत करते सेम तसं त्यांनी तुमचं स्वागत केलेलं आहे. आणि तो तेच सांगत होता की ही जी बॉल आहे या बॉलला इथे वरती फोटो आहे, त्या साईडला फोटो आहे, या साईडला माझी सायकल आहे. सायकलमध्ये जी सायकलला जो बास्केट आहे त्या बास्केटमध्ये ॲनिमल्स आहे. आणि मी जिथे बसले माझ्यासमोर टी व्ही आहे, कॉर्नर पीस आहे आणि माझी आजी बेडरूममध्ये उपासना करत होतो, हे सगळं सांगत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तर आता थोड्या वेळापूर्वी त्याला मी ओरडली म्हणजे असं की ना, आपण व्हिडिओ स्टार्ट करतो तर त्याचा काहीतरी एक लिमिट असतो. लिमिटनुसारच आपल्याला जास्तीत जास्त 1 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा असतो, कारण खूप सारे असे व्हिडिओ क्लिप आपल्याला ॲड करायचे असतात. तसं जास्त बोलून किंवा जास्त मिनटाचा व्हिडिओ काढून नाही जमत. पण ते त्याला नाही समजत, तर त्याला त्याचा खूप राग आला आहे, म्हणजे माझा राग आला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हालाही माहिती आहे काल श्रीकृष्ण जयंती होती, आज आहे गोकुळाष्टमी. तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगेल की जे आज दहीहंडी फोडल्या जातात, मोठ्याच्या मोठ्या दहीहंड्या फोडल्या जातात. तर जे बाळगोपाळ असतात, जे दहीहंडी फोडतात, तर त्यांना आजच्या दिवशी दही, पोहे आणि साखर याचं नैवेद्य देतात खायला. म्हणजे जसं आपण कांदा पोह्यांसाठी पोहे भिजवतो तसे पोहे भिजवायचे आहेत आणि त्यामध्ये दही टाकायचं आहे आणि त्यामध्ये वरतून साखर आणि छान व्यवस्थित मिक्स करून ते नैवेद्य सगळ्यांना देतात. किंवा आपले पोहे आणि भिजवलेले पोहे किंवा त्यामध्ये साखर टाकतात आणि पोहे आणि साखर असं नैवेद्य दिलं जातं. आणि तुम्हालाही माहिती आहे, ती गोष्ट तुम्हाला माहिती असेल की सुदामा हा श्रीकृष्णाचा खूप म्हणजे एकदम जवळचा मित्र होता. तर त्या सुदामाने काय केलं की त्याला तो जेव्हा श्रीकृष्णांच्या घरी चालला होता तेव्हा त्याला असं वाटलं की अरे काय घेऊन जावं, म्हणून त्याने छान मस्त पोहे घेऊन गेला होता की भिजवलेले पोहे घेऊन गेला होता सुदामा त्यांच्या श्रीकृष्णासाठी. आणि ते जे पोहे आहेत ते पोहे श्रीकृष्णांना खूप आवडले होते. तर आजच्या दिवशी पोहे, दही आणि साखर याचं नैवेद्य दाखवलं जातं. तर मी सुद्धा आपले जे पोहे आहे, ज्या पोह्यांपासून स्वीट रेसिपी म्हणजे स्वीट डिश करणार आहे प्रसाद म्हणून. आणि एक नेहमी लक्षात ठेवा की ना, स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि मला स्वतःवरती विश्वास आहे. मी ही जी रेसिपी आहे किंवा ही जी स्वीट डिश आहे मी फर्स्ट टाईम करते, याच्या आधी मी कधीही केली नव्हती. पण स्वतःवरती पूर्णपणे विश्वास आहे. मी जी रेसिपी करेल ती खूप टेस्टीच होणार आहे आणि खूप छानच होणार आहे. तर चला तर किचनमध्ये जाऊया आणि आपण प्रसादाला सुरुवात करूया, नैवेद्य करायला सुरुवात करूया. तर मी इथे हे पोह्यांची बरणी घेतलेली आहे. तर आपण हे जे पोहे आहेत आधी एका वाटीमध्ये हे पोहे काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे. तर इथे मी एक छोटी वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे आहेत. हे पोहे आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत, हलके ब्राऊन होईपर्यंत. आता हे पोहे आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. ट्रान्सफर करून हे जे पोहे आहेत हे पोहे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आणि थंड केल्यानंतर आपल्याला याची पावडर करायची आहे. आणि आपण इथे हे पोहे भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे हे पोहे छान मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, म्हणजे याची पावडरसुद्धा पटकन होऊ शकते. तर इथे ग्राइंडरमध्ये हे पोहे ॲड करून मी याची छान अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतलेली आहे. आणि तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली पोह्यांची पावडर छान मस्त तयार झालेली आहे. त्याचबरोबर
इथे मी 1 वाटी भरून जॅगरी पावडर घेतलेली आहे. 2 चमचे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले काजू बदाम. तर आपल्याला इथे हे जे तूप आहे, तूप आपल्याला फ्राय पॅनमध्ये ॲड करायचं आहे. छान मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे खोबऱ्याचा कीस ॲड करायचा आहे. छान मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी 1 ते 2 मिनटं. त्यानंतर इथे मी छोटी वाटी जी जॅगरी पावडर घेतली होती ती ॲड करायची आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार जॅगरी पावडर ॲड करू शकता, कमी गोड जास्त. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध पावडर ॲड करायची आहे, तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. आणि दूध पावडर मिक्स करून झाल्यानंतर इथे मी थोडं कोमट पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही या पाण्याऐवजी तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता. माझ्याकडे दूध नाही म्हणून मी पाण्याचा वापर केलेला आहे. तर आपल्याला हे जो गूळ आहे पूर्णपणे म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आहे ह्या पाण्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकतात की हा जो गूळ आहे पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट झालेला आहे आणि छान मस्त अशी या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला आपण जी पोह्यांची पावडर करून घेतली होती ती ॲड करायची यामध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला हे सारण पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपलं हे जे सारण आहे छान मस्त घट्ट झालेलं आहे. तर हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासाठी मी इथे प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे जे सारण आहे हे आपल्याला आपण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. त्यानंतर आपल्याला तुम्हाला याचे लाडू करायचे तुम्ही लाडू करू शकता किंवा बर्फी करायची तुम्ही बर्फी करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मला इथे बर्फी करायची आहे त्यानुसार मी इथे बर्फीचा आकार दिलेला आहे, जे चाकूने कट करून घेतलेलं आहे आधी. आणि मग त्यानंतर आपल्याला यावरती ड्रायफ्रूट छान मस्त वरती डेकोरेट करून घ्यायचे आहे. इथे मी काजू आणि बदाम ॲड केलेले आहे. तुम्ही किसमिस, काजू, बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतं तुम्ही ते ॲड करू शकता त्यावरती किंवा डेकोरेट करू शकतात. इथे मी प्लेट घेतलेली आहे कारण आता आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही जी बर्फी आहे, पोह्यांची जी बर्फी आहे ते मी या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. हा प्रसाद आहे पण खूपच छानसा आणि टेस्टी असा लागतो. तर मी इथे नाश्त्यासाठी पास्ता करणार आहे. तर त्यासाठी मी 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि त्याचबरोबर इथे मी हळद, लाल तिखट आणि गरम मसाल्याचा वापर करणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की हे
हे जे पास्ता आहे मी बॉईल करून घेतलेला आहे. हा पास्ता फक्त 10 मिनटंच बॉईल करून घ्यायचा आहे. एका कढईमध्ये तेल ॲड करायचं, त्यामध्ये आपलं जिरं, राई, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो नंतर टाका तुम्ही. हळद, लाल तिखट ॲड करायचं आहे. आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे आणि तुम्ही कांदा टोमॅटो एकत्र ॲड केलं तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर कारण मला खूप घाई झालेली आहे आणि मी घाईमध्ये हा पास्ता बनवते. त्यानंतर आपल्याला वरतून मॅगी मसाला ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण जो बॉईल केलेला पास्ता होता आणि हे स्वीटकॉर्न ते ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी एका बाउलमध्ये म्हणजे तिन्ही बाउलमध्ये मी पास्ता ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तर आता मी पटापट नाश्ता करून घेतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मॅगी मसाला ॲड करून तुम्ही पास्ता नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर, टेस्टी आणि छान लागतो. तर आता 12:30 वाजलेले आहेत आणि आमचा नाश्ता झालेला आहे. आज आम्ही 12 वाजता नाश्ता केला, थोडा उशीरच झाला आज. तर खरं म्हणजे आम्ही नाश्ता सकाळी 10-10:30 वाजता करतो, कारण आईला सकाळी गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून मलासुद्धा घ्यायच्या असतात. ही माझी मान दुखत होती ना त्यासाठी. तर तेच. तर आता मी, आई आणि ज्ञानेश आता आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. हां, ज्ञानेश गेम खेळतोय. तर तुम्हालाही माहीत आहे, तर गणपती जवळ आलेत. तर गणपतीला नारळ लागतात. तर डीमार्टमध्ये खूप स्वस्त नारळ मिळतात. तर आम्ही डीमार्टमध्ये नारळ आणायला चाललो आहे. आणि आईला आहे ना काय बोलतात त्याला, बटर पेपर हवं आहे. तर बघ खूप भेटतो की नाही ते वगैरे. आणि काय आहे ते छोट्या मोठ्या वस्तू आणायच्यात, तेवढं तसं काय नाही. तर आता आम्ही डीमार्टमध्ये चाललो आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे ऊन पडलेलं आहे. मगाशी खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि तिथे चिमण्या बघा. नाही 2 मिनिटं थांबा. पाण्यात आंघोळ करते का तेव्हा चिमण्या कशा आंघोळ्या करतात. थांब आई तेच थांबा. आई थांब जाऊ नकोस. तेव्हा चिमणी कशी पाण्यामध्ये आंघोळ करते आहे. ऊन भेटलंय ना तिला, ऊन पण भेटलाय आणि मस्त. आणि हां, तिथून असं ना, इथून आहे ना असं साईडून आहे ना असं पाणी पण वाहतंय थोडं थोडं. भारी आहे. हाय मस्त. हां, आणि त्या आजूबाजूला झाड आहेत छान हिरवीगार. मग अशी खूप जोरात पाऊस पडला आणि आता छान मस्त हे बघ. हां ना, आणि ज्ञानेश उड्या मारत चाललाय. छान मस्त ऊन पडलंय. ऊन पडलं की बरं वाटतं ना आई. हां, मी तुम्हाला इथे ना बाजरी बोलतात का, बाजरी. तर तुम्ही इथे बघू शकतात, त्याचं हे मूळ आहे. हे बघा, तो नाही ना, हा ना, हा एक झाड आहे आणि हा आहे. तर मला थोडं हे पण त्याचं तुम्ही गोंडा बघू शकतात. आई काय बोलतात त्याला आई? बाजरी. हां, तर हा बाजरीचा गोंडा आहे. त्या दिवशी आहे ना हा असा उभा होता आणि याच्यावरती आहे ना आई ही वेल कसली चढली याच्यावरती आई? गोकर्णीची वेल आहे. तर हा त्या दिवशी मला उभा दिसला होता. आता माहिती ना हवेने असा आडवा झालाय. नाही, हवेने असा आडवा झालाय ना. चिमण्या वगैरे खाते. पण भारी त्या दिवशी मस्त उभा होता, दिसत होता. आणि याच्यावरती तुम्ही बघू तर ही गोकर्णीची वेल आहे. त्या दिवशी जाम भारी वाटत होता. हो रे राजा, 2 मिनटं. हे बघा तुम्ही ही पानं बघू शकता. माझ्याकडे अशी करवंदाची पानं आलेली आहेत. हे करवंदाचं झाड आहे आणि ह्याला आलंय पण. आणि हां एक, हां हे बघा इथे, हां इथे एक करवंद आलंय. ते काय आहे ना तिथे दिसतं ना, हे काय करवंद आहे तिथे. हे नको ज्ञानेश, पडला तो लगेच. हो, हे छोटे छोटे करवंद आले. याला 2 आहे.
पाऊस आला का वारा पाण्यात. तर हे रानटी म्हणजे रानातले करवंद आहेत. आणि आई हे कसलं झाड आहे का आई? याचं फळ येते त्याला अशी गोल गोल फळ येत. हा ना. आणि काय म्हणतात यासाठी पळसाची पानं आहेत ना. पण पळसाची पानं नाही आहेत. अरे हे मोठं झालं ना की दिवाळीमध्ये ना हे करवंद हे उकडून खातात. मला बघू दे. तर तुम्ही इथे बघू शकता. काय बोलतात का याला? जिरकुटली. कुटली. तर हे आम्ही खाल्लेलं आहे. मस्त लागतं हे. यातलं आतमध्ये ना गोल गोल असतं. वटणासारखं असतं. वटणासारखं असतं. छान मस्त गोड आंबट लागतं. गुलबेर. अरे असंच मारलं रे तुला. अरे तसं मारतात हे गुलबेर. तुम्ही बघू शकता मी असं ओपन केलंय. तर यात जे हिरवं हे असतात ना हे खातात. छान मस्त गोड आंबट लागतात. आता जरा व्हिडिओ बघा. आता वाजणार नाही म्हणा. बघ घाबरू नको. काहीच नाही होणार नाही. आई जेव्हा लहान होती तेव्हा आई ना असे खेळायचं. हे बघ फटकन आवाज येतो. आई आई चल. तुम्ही इथे बघू शकता. इथे कबूतर. हो राजा. इथे तुम्ही बघू शकता कबूतर पण पाण्यामध्ये मस्त पाणी पित आहेत आणि थोडं उन्हाचा शेक घेतात. उडली पण. चला. गुड इव्हिनिंग गाईज. तुम्ही बघू शकतात आता संध्याकाळचे म्हणजे 9:15 वाजलेले आहेत. 9ला 10 मिनटं कमी आहेत. तर म्हणजे 9:50 झालेले आहेत. तर इथे दिवाबत्ती वगैरे माझी झालेली आहे आणि मी 6:30लाच दिवाबत्ती केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो प्रसाद आहे. तर आम्ही प्रसाद आणि हे जो दही आहे गोड दही आम्ही जेवणानंतर मी सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद देणार आहे. आणि इकडे सुद्धा मी रोज सकाळ संध्याकाळी इथे दिवा लावते. आणि ना हे जेव्हा मी दिवा लावते ना म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आता मी जेवायला सिंपल अशी मुगाची खिचडी केलेली आहे. अख्खे मूग असतात त्याची खिचडी आणि सोयाबीनची सुकी भाजी. आणि इथे तुम्ही बघू शकता ज्ञानेची गाडी कुठे बघा. तो इथे विसरून गेला. तर इथे मी छान मस्त ही मुगाची खिचडी करायला लावलेली आहे. आणि खिचडी भाताबरोबर काहीतरी सुकी भाजी हवी म्हणून इथे मी सोयाबीनची अशी सुकी भाजी केलेली आहे. आणि आईला खिचडी भाताबरोबर अशी सुकी भाजी खूप आवडते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बाकी आज आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. तर मी डीमार्टमधून बरंचसं जे सामान आणलेलं आहे नारळ वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघितलंच असेल इथे मी खिचडी भात करायला घेतलेला आहे. तर 10-15 मिनटात खिचडी भात होईलच. आणि ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे. आईसुद्धा थोडी बेडरूममध्ये झोपले. तर आता आईसुद्धा थोड्या उशिराने उठेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की आज आहे दहीहंडी. तर इथे कल्याणमध्ये आतमध्ये तुम्हाला कुठे दहीहंडी म्हणजे दिसणार नाही. पण स्टेशनला किंवा शिवाजी चौकामध्ये दहीहंडी असेल. कारण स्टेशनचा जो एरिया तो मोठा आहे तर तिथे दहीहंडी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्टेशनला जी दहीहंडी आहे त्याचा आवाज इथपर्यंत येतो. आता स्पीकर मोठे असतात ना गाण्यांचा आवाज स्पीकरचा आवाज इथपर्यंत येतो. थोडा थोडा का होईना पण येतो. त्याच्यावरून समजतं की हां तिथे दहीहंडी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज दुपारी आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. तर डीमार्टमध्ये मी काय काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत. आणि प्लस आम्ही कालसुद्धा भांड्यांच्या मार्केट गेममध्ये गेलो होतो शिवाजी चौकामध्ये. तर तिथूनसुद्धा आईने काय काय खरेदी केलेलं आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण जर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर तो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. व्हिडिओ क्लिप मोठी होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी डीमार्टमध्ये काय काय खरेदी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. हां ते हां. आणि आज डीमार्टमध्ये गेलो होतो तर मी येताना किंडर जॉय आणलं होतं. ज्ञानेशला किंडर जॉय खूप आवडतं. आणि हां तर ते किंडर जॉयमध्ये वेगवेगळे पार्ट असतात ते जॉईन करायचे असतात. आणि आता ज्ञानेशने ना थोडी ना भाजी खाल्ली होती याची सोयाबीनची. तर ती थोडी तिखट लागली ना. तर
सुविधा देईल ना कोरोनाच्या. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. से गुड नाईट ज्ञानेश. मग दाखव ना, तू दाखव. हे सगळे पार्ट जॉईन करायचे. ओके ओके ओके, तू करा बाळा. नाही बोलणार तू, कंटिन्यू कंटिन्यू. काका